मौजे तासवडे या तासवडे MIDC अंतर्गत सूर्यप्रभा फार्मा कंपनी या कंपनीच्या मूळ मालकाला तेलंगणाने अटक केलं होतं। त्याची एक प्रॉपर्टी आमच्याकडे आहे। तासवडेत सूर्यप्रभा फार्मकेंड कंपनीतून 6 कोटी 35 लाखाचे कोकेन जप्त। तळबीड पोलिसांची कारवाई, 5 जणांवर गुन्हा दाखल। तासवडे तालुका कराड MIDCतील शेतीचे खते बनवण्याचा बहाणा करणाऱ्या सूर्यप्रभा फार्मकेंड कंपनीतून 6 कोटी 35 लाखाचे कोकेन तळबीड पोलिसांनी जप्त केले। शुक्रवारी 23 रोजी ही घटना उघडकीस आली असून कमालीची गोपनीयता पाळून तळबीड पोलिसांनी 1270 ग्रॅम कोकेन जप्त केले असून 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। तासवडे MIDCतील B56 ब्लॉकमध्ये ही कंपनी असून येथे विक्रीच्या दृष्टीने सदरचे कोकेन बाळगल्याचे पोलिसांनी सांगितले। तासवडे MIDCतील B56 ब्लॉकमध्ये ही कंपनी असून येथे विक्रीच्या दृष्टीने सदरचे कोकेन बाळगल्याचे पोलिसांनी सांगितले। या कारवाईने तासवडे MIDCतील काळे धंदे चव्हाट्यावर आले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की तासवडे MIDC येथील 21 मे रोजी सायंकाळी 4:25 सुमारास तासवडे हद्दीत अमरसिंह जसवंत देशमुख राहणार नांदगाव तालुका जिल्हा सातारा यांच्या मालकीचे सूर्यप्रभा फार्मकेंड कंपनीत 6 कोटी 35 लाख रुपये किमतीचे 1270 ग्रॅमचे कोकेन विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या कंपनीत मिळून आले। कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव, समीर सुधाकर पडवल राहणार वृंदावन सिटी मलकापूर कराड, रमेश शंकर पाटील राहणार मल्हारपेठ तालुका पाटण, जीवन चंद्रकांत चव्हाण राहणार आवर्डे तालुका पाटण, विश्वनाथ शिपणकर राहणार 2 यांच्या विरुद्ध अंमली औषधी द्रव्य अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सांगितले की तळबीड पोलीस प्लॉट नंबर B56 येथे पेट्रोलिंग करत असताना सुरक्षितता व नियमावलीनुसार कामकाज होत नसल्याबाबत माहिती मिळाली। संशय बळावल्याने तळबीड पोलीस ठाण्याचे सपोनी किरण भोसले यांनी पथकासह B56 मधील सूर्यप्रभा कंपनीत काहीतरी संशयास्पद केमिकल होत असल्याची पाहणी केली। तेथील संशयित पदार्थ ताब्यात घेतला। सदर कंपनीत शेतीसाठी लागणारे औषधे तयार केले जातात असे सांगितले जात होते। त्यानंतर सहाय्यक पोलीस किरण भोसले यांनी पथकासमवेत कंपनीत जाऊन तपासणी व पंचनामा केला असता तेथे फिनिक्स ॲसिटिक ॲसिड असल्याचे सांगण्यात आले। कपाटात प्लॅस्टिकच्या 4 पिशव्यांची पाहणी केली असता त्यामध्ये स्फटिकसारखा पदार्थ आढळून आला। या संदर्भात पोलिसांनी विचारणा केल्या असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। या कपाटात पांढरा पिवळसर रंगाचा स्फटिकसारखा पदार्थ आढळून आल्याने पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता ते कोकेन असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। त्याचे वजन 1370 ग्रॅम असून सदरचे कोकेन 6 कोटी 35 लाखाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले। पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे।